मतदारसंघात बघा काय घडलेलं आहे। तिथे लॅपटॉप, राउटर आणि हार्ड डिस्कचा साठा आढळलेला आहे। संशयास्पद गाडी शिवाजीनगर इथे सापडलेली आहे। या गाडीत लॅपटॉप, राउटर, हार्ड डिस्क आणि लॅन वायर आढळली आहे। तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी हे सगळं गाडीतलं सामान आता जप्त केलेलं आहे। नेमकं गाडीमध्ये काय काय सापडलं याची दृश्य आपण साम टीव्हीवरती पाहतोय। यामध्ये आपल्याला लॅपटॉप दिसतंय, राउटर दिसतंय आणि अगदी संशयास्पद प्रकारे हे संपूर्ण गाडीत आढळलंय। त्यामुळे आता पोलीस आता तपास घेत आहे की कशासाठी हे वापरलं जात होतं, कुणी आणलं होतं याचा तपास घेणं गरजेचं आहे। कारण की आज मतदानाचा दिवस आहे आणि अशात हे साहित्य नवी मुंबई सारख्या, बेलापूर सारख्या एका मतदारसंघात सापडणं अतिशय महत्त्वाचं। आणि वैष्णवी, बेलापूरमधील लढत देखील चुरशीच आहे। भाजपच्या उमेदवार मंदा मात्रे तिथे आहेत, तर संदीप नाईक जे गणेश नाईक यांचे पुत्र आहेत ते तिथून लढत आहेत। एका इर्टिगा गाडीमध्ये काही राउटर लावून ती गाडी मतदान केंद्राच्या जवळपास फिरत असल्याची आम्हाला माहिती मिळाली। तत्काळ आम्ही पोलिसांनी ती गाडी डिटेन केलेली पोलीस स्टेशनला घेऊन आलेली आहे। जी काही आता अफवा थोडीफार पसरलेली आहे की मतदान केंद्र हॅक करणे किंवा ईव्हीएम असा कोणताही प्रकार नाही। संभ्रम निर्माण होणं ठीक आहे, पण आम्ही त्या गोष्टी तत्काळ व्हेरीफाय केलेल्या आहेत आणि आपल्या मार्फतीने आम्ही जनतेला किंवा सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना पण आवाहन करतो की असा कोणताही प्रकार आढळून आलेला नाही आणि ह्या गोष्टी सगळ्या आम्ही व्हेरीफाय केलेल्या आहेत। बघा आता जय पवारांचं एक महत्त्वाचं